नमस्कार. MEA म्हणजेच मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय कसा मोठा करता येईल यासाठी मदत करत असते. याही वर्षी MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला एक जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती उपस्थित आहे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. एंडीज ऑफिस सिस्टीमचे सर्वेसर्वा माननीय श्री नामदेव सुतार साहेब. नमस्कार साहेब, स्वागत आहे तुमचं. खरं तर गेल्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये एंडीज ऑफिस सिस्टीमनी एक वेगळं नाव निर्माण केलं आहे. मोठ्या मोठ्या कंपनींमध्ये आपल्या कंपनीचे फर्निचर्स दिसतात. तर कशी सुरुवात झाली तुमच्या या प्रवासाची? तशी सुरुवात सांगायची म्हटली तर फार जुनी ही आहे. मी मुंबईला होतो 10 वर्ष, कामानिमित्त मुंबईला आलो होतो. एक छोट्याशा नोकरीनी सुरुवात केली होती आणि ती नोकरी करता करता 2 वर्षे मला त्या कामाचा एक्सपिरियन्स आला आणि माझ्या डोक्यात असं आलं की ते काम मी पूर्ण शिकलो होतो 2 वर्ष काम शिकल्याच्या नंतर माझ्या डोक्यात असं आलं की आपण नोकरी न करता व्यवसाय करावा. तर व्यवसाय करायला माझ्याकडे काहीच भांडवल नव्हतं. तर मी पार्टनर वगैरे शोधले. मग पार्टनर शोधून मी छोटीशी सुरुवात केली व्यवसायाला आणि मग छोटी मोठी कामं यायला लागली. मी जवळजवळ 10 वर्षे मुंबईला होतो. त्याच्यामध्ये मला एक अशी संधी आली की मला एक सब कॉन्ट्रॅक्ट मिळालं मॉड्युलर ऑफिस फर्निचरचं. तर मॉड्युलर ऑफिस फर्निचर हे मला काही माहिती नव्हतं, तरीसुद्धा मी नाही न म्हणता मी करेन असं सांगितलं त्यांना आणि त्याच्याबद्दलची मी माहिती घेतली आणि त्या कामाला सुरुवात केली. आणि कामाला सुरुवात केल्याच्या नंतर मला चांगली कामं यायला लागली. पहिलीच ऑर्डर मला एअर इंडिया ऑफिसमधली आली होती. तर मी ते काम केल्याच्या नंतर लोकांना ते काम म्हणजे क्लायंटला ते काम आवडायला लागलं आणि काही मला असे क्लायंट मिळायला लागले जे माझ्याकडून वरच्यावर काम करून घेऊ लागले आणि ते सब कॉन्ट्रॅक्ट करताना मला त्यांची सुद्धा मोठी कामं यायला लागली आणि ते काम करताना मला पुण्यातून जास्त ऑर्डर यायला लागल्या. अच्छा. आणि मुंबईच्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे तिथं जागा कमी असल्यामुळे कंपनी मुंबईला शिफ्ट केली आणि इथं मोठी जागा घेऊन इथं सुरुवात केली. तर इथं जवळजवळ मला 20 वर्षाचा अनुभव होता या कामामध्ये. तर मोठमोठे प्रोजेक्ट केले होते मी. ते काम करत असताना काही कारणास्तव मला ती कंपनी मी सोडली आणि 2010 साली मी स्वतःचा व्यवसाय चालू केला एंडीज ऑफिस सिस्टम या नावाने. खूप छान आहे सर. आणि तुम्ही MEA सोबत केव्हापासून जोडले गेलेले आहात? MEA सोबतचा एक्सपिरियन्स काय आहे तुमचा? MEA मी आता हल्ली म्हणजे पूर्वी माहिती नव्हतं. मी पूर्वी काही एक्झिबिशन मध्ये भाग घेतला होता, पण आता मी ऍड फेसबुकवरती पाहिली. अच्छा. आणि ते पाहून मी इम्प्रेस झालो आणि त्याच्यामध्ये मला आपल्याला पण या जागतिक लेवलच्या एक्सपो मध्ये भाग घ्यावा असं वाटला, म्हणून मी भाग घेतला. सर, तुम्ही आताच इम्प्रेसिव्ह बोलला, तर या एक्स्पोची अशी काय इम्प्रेसिव्ह गोष्ट तुम्हाला वाटते? नाही, त्या जाहिरातीमध्ये आपल्या तसं मी ऐकलं होतं, वाचलं होतं आणि त्याच्यातून मलाही वाटलं की आपण इतक्या मोठ्या एक्स्पोमध्ये भाग घेतला पाहिजे जेणेकरून आपल्याला नवीन क्लायंट आणि जागतिक लेवलला आपलं ब्रँड नेता येईल. MEAच्या विश्वासाच्या जोरावर मी MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोमध्ये सहभाग घेतला आहे. माझा स्टॉल क्रमांक D30-1 आहे. आपण ही स्टॉलला जरूर व्हिजिट द्या. मी सर्व व्यावसायिकांना सांगू इच्छितो की आपण जर याच्यामध्ये भाग घेतला नसाल तर जरूर भाग घ्या आणि आपला व्यवसाय जागतिक लेवलवर घेऊन जा. धन्यवाद.